नमस्कार शेतकरी मंडळी, कांदा व लसूण पिकासंबंधातील काही महत्त्वाच्या घडामोडी, बातम्या तसेच शेतीविषयक माहिती घेऊन येणाऱ्या आपल्या लाडक्या कांदा व लसूण समाचारच्या या 12व्या अंकामध्ये मी डॉक्टर राजकुमार दगडखैर, शास्त्रज्ञ अन्न तंत्रज्ञान, कांदा व लसूण संशोधन संचालनालयाच्या वतीने आपणा सर्वांचे स्वागत करतो। चला तर या अंकाची सुरुवात करूया या महिन्याच्या कृषी सल्ल्याने। लसूण काढणीच्या 20 दिवस अगोदर कीटकनाशक किंवा बुरशीनाशकांची फवारणी थांबवावी। सुमारे 50% पाणी वाळल्यानंतर लसूण काढण्यास सुरुवात करावी। लसूण काढताना कंद व पानासकट काढावा। काढल्यानंतर लसूण कंद पानासह शेतात 2 ते 3 दिवस वाळवावे। त्यामुळे साठवणुकीदरम्यान सूक्ष्मजंतू व बुरशीजन्य रोगापासून होणारे नुकसान कमी होते। लसूण काढल्यानंतर आकारानुसार वर्गीकरण करावे व 20 ते 25 कंदांची वेणी करून जुडी बांधावी। जुड्या बांधल्यानंतर 10 ते 15 दिवस सावलीत ठेवाव्या। त्यानंतर जुड्या साठवणूकगृहामध्ये ठेवाव्यात। आजच्या सविस्तर चर्चेत जाणून घेऊयात कांदा फुल गोंडे कापणी, मळणी आणि बीज साठवण। कांद्याच्या गोंड्यात एकाच वेळी सर्व बी पक्व होत नाही, तसेच फुलांचे दांडे निघण्याचा काळ एकसारखा नसतो। त्यामुळे एका झाडात बी वेगवेगळ्या काळात परिपक्व होते। सामान्यतः बियांचे गोंडे काढण्यात आल्यावर त्याचा रंग तपकिरी होतो व बियांचे आवरण म्हणजेच कॅप्सूल फाटून त्यात काळपट बी दिसू लागते। गोंड्यात असे 5 ते 10% कॅप्सूल फाटून बी दिसल्यानंतर समजावे की बी परिपक्व झाले आहे। अशा गोंड्यांची कापणी करावी। गोंडे जसजसे तयार होतील तसतसे काढून घ्यावेत। सामान्यतः 3 ते 5 वेळा गोंडे कापणी करावी लागते। सकाळच्या वेळी कापणी करणे फायदेशीर राहते, जेणेकरून वातावरणातील आर्द्रता व गोंड्यावर हलकासा ओलसरपणा असल्यामुळे बी गळून पडण्याची शक्यता कमी होते। गोंडे काढल्यानंतर ताडपत्रीवर पसरवून 5 ते 6 दिवस उन्हात चांगले सुकवून घ्यावेत। गोंडे सुकवताना 3 ते 4 वेळा वर खाली करावेत। गोंडे जर चांगले सुकले नाही तर बी मळणी अवघड होते व बियांवर सालपट चिटकून राहिल्याने त्यांची भौतिक शुद्धता कमी होते। चांगल्या सुकलेल्या गोंड्यांमधून बी मोगरीने हळूहळू कुटून वेगळे करावे। त्यानंतर उफणणी करून बी स्वच्छ करावे। हलके फुटलेले पोचट बी चाळणीच्या साहाय्याने अथवा प्रतवारी यंत्राच्या साहाय्याने वेगळे करून उत्तम प्रतीचे बी एकत्र करावे। मळणी केलेल्या बियांमध्ये 10 ते 12% पाण्याचा अंश असतो, म्हणून स्वच्छ केल्यानंतर बी पुन्हा उन्हात पातळ पसरवून ऊन द्यावे। साठवणीसाठी बियांमध्ये सामान्यतः 6 ते 7% पेक्षा जास्त पाण्याचा अंश नसावा। अशा बियांचे आयुष्य 1 ते 1.5 वर्षापर्यंतचे असते। बियांत पाण्याचा अंश 6 ते 7% पेक्षा जास्त जर राहिला तर बियांची उगवण क्षमता कमी होते। बीज जास्त दिवस साठवण्यासाठी आर्द्रतारोधक पिशव्यांचा वापर करावा, परंतु अशा पिशवीत बी ठेवण्याआधी बियांमध्ये 6% पेक्षा जास्त पाण्याचा अंश नसावा याची काळजी घ्यायची आहे। बियांच्या पॅकिंगसाठी हवाबंद टीनच्या डब्याचा देखील वापर केला जाऊ शकतो। सर्वसाधारणपणे 400 गेजच्या पॉलिथिन पिशव्यांमध्ये बी वाळून भरले तर बी जास्त काळ टिकू शकते। पॅकिंग केलेल्या बियांच्या पाकिटावर अथवा पिशवीवर जातीचे नाव, बियांचे प्रकार, पॅकिंगची तारीख, उगवण क्षमता इत्यादी सर्व बाबींची नोंद करावी। शेतकरी मित्रांनो, आता जाणून घेऊयात संस्थेच्या काही महत्त्वाच्या घडामोडी। दिनांक 6 व 7 फेब्रुवारी दरम्यान शिरूर व श्रीगोंदा तालुक्यातील शेतकरी बांधवांसाठी कांदा लागवड सुधारित तंत्रज्ञान विषयावर प्रशिक्षण देण्यात आले। नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळातर्फे आयोजित ग्लोबल कृषी महोत्सव 2024 प्रदर्शनात संस्थेचा विशेष सहभाग। दिनांक 12 फेब्रुवारी रोजी मिरजगाव तालुका कर्जत येथे ओ स्कॅन प्रोजेक्ट अंतर्गत संचालनालय, TIAH फाउंडेशन IIT मुंबई आणि ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने तंत्रज्ञान दिवस व शेतकरी शास्त्रज्ञ परिसंवाद संपन्न। दिनांक 16 फेब्रुवारी रोजी संस्थेचे संचालक डॉक्टर विजय महाजन यांच्याकडून IGKV रायपूर येथे ऑल इंडिया नेटवर्क रिसर्च प्रोजेक्ट ऑन ओनियन अँड गार्लिकच्या कामकाजाचा तसेच कृषी महाविद्यालय व KVK अंबिकापूर येथे आदिवासी भागातील कांदा व लसणाच्या संभाव्यतेचा घेतला आढावा। विज्ञान दिनानिमित्त दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप GMRT नारायणगावतर्फे आयोजित विज्ञान प्रदर्शनात संस्थेचा विशेष सहभाग।
चला तर आता पाहूया प्रश्नोत्तरे। गेल्या आठवड्यात बिहारमधील शेतकरी मच्छिंद्र कुमार यांनी संस्थेच्या कांदा वाणाचे बियाणे कसे मिळवायचे असा प्रश्न विचारला होता। मंडळी, यासाठी director.dogr@icr.gov.in या ईमेलवर अर्ज पाठवू शकता। बियाणे उपलब्धतेनुसार आपणास संपर्क साधून ऑनलाईन पेमेंट नंतर आपल्या पत्त्यावर बियाणे पोस्टाने पाठवले जाते। शेतकरी मंडळी, कांदा व लसूण पिकाशी निगडीत समस्या सोडवण्यासाठी आपण संस्थेशी व्हॉट्सअप किंवा फोनवर संपर्क करू शकता। त्यासाठी संस्थेचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8459715576। तसेच संस्थेच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या अंकामध्ये इथेच थांबूया। भेटूयात पुढील अंकात नवीन तंत्रज्ञान, नवीन घडामोडी तसेच तुमच्या समस्यांचे समाधान घेऊन। तोपर्यंत नमस्कार। जय किसान, जय विज्ञान।